नमस्कार भाविक भक्तांनो, परत एकदा आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. जगाचे घाव झेलतो खरा, ऐरणीवरचा हिऱ्यासारखा. आणि खरंच याचप्रमाणे आपला आजचा अभंग आहे. चला आपण पाहूया. तर आजचा आपला हा अभंग आहे, हिरा ठेविता ऐरणी, हिरा ठेविता ऐरणी, बांची मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. मोहरा तोची अंगे, सूत न जळे ज्याचे संगे, तुका म्हणे तोची संत, तुका म्हणे तोची संत, सोसी जगाचे आघात. खूप छान प्रकारे आजचा आपला हा अभंग आहे. आणि नेहमीप्रमाणे आपल्यासोबत अभंगावरती चर्चा करण्यासाठी बाळासाहेब भाईजी आलेले आहेत. चला तर आपण या अभंगाचा अर्थ त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार भाईजी. नमस्कार. तर भाईजी, आपले जे अभंग आहे त्या अभंगाची पहिली ओळ आहे, हिरा ठेविता ऐरणी, बांची मारिता जो घनी. या ओळीचा काय बरं अर्थ आहे? खूप सुंदर या ठिकाणी वर्णन केलेलं आहे महाराजांनी, की जसं आपण बघतो की हिऱ्याला किती जरी ठेचलं किंवा किती जरी त्याला तोडलं तर त्याची जी किंमत आहे त्या किमतीमध्ये काही फरक पडत नाही, कारण तो शेवटी हिराचा आहे. बरोबर. आणि त्याच वेळेला हिऱ्याची किंमत कळते. जसं आपण बघतो की सोनं आहे, सोन्याला त्याची खरी कॅरेट, जसं आपण म्हणतो 24 कॅरेट, हो. तर ते ओळखण्यासाठी त्याला अग्नीमध्ये पहिलं टाकलं जातं. आणि ज्या वेळेला अग्नीमध्ये ते तापलं जातं त्यावेळेला खरं जे सोनं आहे ते आपल्याला दिसून येतं. तर या ठिकाणी ह्या ओळीचा जो अर्थ आहे खूप मार्मिक आहे, की ह्या संसारामध्ये सत्यावर चालणारा जो व्यक्ती आहे, महाराजांना तेच सांगायचं की तो आज जरी त्याची निंदा असेल, स्तुती असेल किंवा लोक त्याला नाव ठेवत असतील, परंतु त्याच्यामधली जी एक किंमत आहे, व्हॅल्यूज आहे, ते व्हॅल्यूज एक ना एक दिवस त्याला प्रत्यक्ष करतातच. हे या ठिकाणी आपल्याला महाराजांना आध्यात्मिक दृष्टिकोनातून सांगायचं आहे. खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे तुम्ही. जसं की म्हणतात ना, ढग येतात आणि सूर्याला झाकून देतात. ठीक आहे, म्हणजेच की सूर्य त्यावेळेस आपल्याला दिसत नाही आणि नंतर ढग गेल्यानंतर आपोआपच सूर्याचं दर्शन होतं. तसंच आपलं मनुष्याचं सुद्धा आहे, की जो खरा हिरा आहे मनुष्याचा, म्हणजेच की मनुष्याच्या जीवनामध्ये जो सत्य आहे ते लपत नाही. निंदा करणारे जे आहेत लोक, कितीही तुमची निंदा केली तरी सुद्धा जो सत्य हिरा आहे तो लपवू शकत नाही. याच्याच तुम्ही जे सांगितलं मला अजून आठवलं की ढग आल्यानंतर सूर्याला ते झाकू शकत नाही. बरोबर. कारण ढग काळे पण येतात, पांढरे पण येतात. हो. आणि साऱ्याच ढगांमध्ये पण थोड्या वेळापुरतं आणि साऱ्याच ढगांमध्ये पाणी नसतं. काही जे ढग आहेत तर ते उगीचच येतात. म्हणून आपण जीवनामध्ये हे समजून घ्यायचं की हे जे येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत जीवनामध्ये त्या आपल्याला परिपक्व बनवण्यासाठी येतात. त्यामध्ये आपण घाबरायचं नसतं. परिपक्व आणि आपण म्हणू की एक प्रकारे साईड सीन. एक प्रकारे साईड सीन. आणि या ठिकाणी अजून अर्थ असा निघतो की सूर्याकडे जर आपण धूळ जर फेकली, माती जर त्याच्यावर फेकली त्याला झाकण्यासाठी, तर ती पहिली माती कोणाच्या डोळ्यात जाणार? ज्याने फेकली त्याच्याच जाणार. म्हणून या ठिकाणी खूप भावार्थ सुंदर निघतो की ज्यांना निंदा आपली केलेली आहे त्याला आपण त्याच्याविषयी नकारात्मक भूमिका न ठेवता जर आपण सकारात्मक भूमिका ठेवली तर त्यानं जे दिलेलं आहे ते जर आपण स्वीकारच केलं नाही ते त्याच्याकडेच जाणार. बरोबर. मी घेतलेलंच नाही. बरोबर. आणि जी वाईट गोष्ट आहे ती जर आपण जर मनामधून निश्चय केला की ती मला नाही स्वीकार करायची, ती त्याच्याकडेच राहणार. किंवा सर्वात जास्त जर आपण बघितलं नुकसान त्या व्यक्तीचं होतं की जो दुसऱ्यांच्या प्रती वाईट चिंतन करतो. त्याचं सर्वात अगोदर पहिलं त्याचं नुकसान होतं. दुसऱ्याचं होऊ न हो पण स्वतःचं पहिलं नुकसान होतं. बरोबर आहे. हे स्वतःचं नुकसान होतं, कारण
की तो दुसऱ्यांसाठी आपला जो अमूल्य वेळ आहे तो त्यामध्ये घालवत असतो. त्या किंवा वेळेचा सुद्धा अपव्यय होतो. आपण हे पण म्हणू शकतो की जर दुसऱ्यासाठी एखाद्यानं खड्डा खांदला तर बरोबर. त्याच्यासाठी पण कोणीतरी खड्डा खांदणारा असतो. भले त्या व्यक्तीने नाही खड्डा खोदला तरी दुसरा व्यक्ती कोणी ना कोणी असा असतो की त्याला खड्डा तयार असतो. म्हणून अभंगाचा भावार्थ आहे की तुम्ही जीवनामध्ये चालत असताना ह्या गोष्टींना घाबरू नका. बरोबर. सत्याची जी विजय आहे, सत्यमेव जयते ज्याला म्हटलेलं आहे, सत्याची विजय निश्चित आहे. फक्त ह्या गोष्टींना सामोरं जायचं. बरोबर. तुमची इमानदारी, तुमची जी सत्यता आहे ती लपवू शकत नाही. हे खरं आहे, पण त्यासाठी खूप पेशन्स लागतं. हां, हेच तर संतांच्या जीवनातून आपल्याला हेच शिकायचं आहे खूप की पेशन्स हे जे लागतं. पेशन्स आहे हे त्यांच्या जीवनातून शिकायला मिळतं. कारण सहनशक्ती नसलेला मनुष्य करू शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. कारण निंदा अशी आहे की आपल्या कानावरती पडल्यामुळे ना तुरंत म्हणजे गुस्सा येतो किंवा क्रोध येतो आपल्याला की मी असं नाही तरी सुद्धा मला असं का बोलतात. राग येण्याचं हेच कारण आहे आपलं की विशेषतः आपण जर बघितलं तर ही एक आपल्यामधली ती एक कमजोरी आहे. दुसरा तर बोलणारा बोलतो, पण वास्तविक जर आपण आपलं चिंतन केलं तर ही माझी कमजोरी आहे की मी त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करतो. हां. म्हणजे हे आपण चिंतन करत नाही, आपण त्यावेळेला दुसऱ्यांना दोष देतो की मला फील झालं, मला अपमान वाटला, म्हणजे आपण आतमध्ये घेतो म्हणून आपल्याला फील होतं. म्हणून ते फील होतं. वास्तविक बरोबर. ती आपली आध्यात्मिक शक्तीची अजून कुठंतरी कमजोरी आहे आणि ती मला वाढवायची आहे. अच्छा, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे ते जीवनामध्ये. ठीक आहे भाईजी, आपली कमजोरी आपण ओळखू शकतो, पण कुठेतरी त्यांची पण कमजोरी असते. कुठेतरी त्यांनी पण त्यांची कमजोरी बघण्याची जबाबदारी आपली नाही ना. आपली जबाबदारी आपल्याला सुधारण्यासाठी आहे. आपण या संसारामध्ये आपल्याला स्वतःला बनवण्यासाठी आलेलो आहे की मला काहीतरी बनवून दाखवायचं आहे. आणि ज्या वेळेला मी हे लक्ष ठेवतो की मला बनवून दाखवायचं आहे, त्यावेळेला मी समोरच्याचा विचार करत नाही. बरोबर. त्याचा रोल तो अदा करतोय आणि तो करणार. जसं एका अभंगामध्ये आपण आपल्या दर्शकांना सांगितलेलं पण आहे की फिल्म बघत असताना आपण बघतो की कोणाचा अत्याचार करण्याचा रोल आहे, कोणी व्हिलनचा रोल आहे, पण आपण ते साक्षी होऊन बघतो. तसंच जर या संसारामध्ये लोकांच्या कृत्याला जर आपण साक्षी होऊन जर बघितलं तर आपली जी स्थिती आहे खूप उत्तम राहू शकते. छान प्रकारे सांगितलेलं तुम्ही. तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. हम्म. याचा काय भावार्थ होतो? तर या ठिकाणी महाराजांना हे सांगायचं आहे की ज्या वेळेला आपण जीवनामध्ये जसं सोन्याचे तुकडे केल्यानंतर त्याची जी किंमत आहे ती कमी होऊ शकत नाही. हां, बरोबर. तसंच या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपण किती जरी तापलो, किती जरी आपण ह्या गोष्टींचा अनुभव केला बरोबर. तरी आपण परिपक्वच बनतो, आपली किंमत ही वाढत जाते. हे या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे. खूप छान. आता आपला तिसरी जी ओळ आहे की त्यामध्ये सांगितलेलं आहे की मोहरा तोची अंगे, सूत न जळे, ज्यांचे संगे. याचा काय अर्थ आहे? तर या ठिकाणी मोहऱ्याची जी उपमा आहे सोन्याशी केलेली आहे बरोबर. महाराजांनी. जसं आपण बघतो की एखादा जर विणलेला जो धागा असतो हो. आणि त्या धाग्याला जरी आपण जाळलं, ज्याला आपण म्हणतो समजा दोरी आहे, विणलेली दोरी आहे आणि तिला जरी जाळलं तर ती जळली जाते, परंतु तिच्यामधलं जे सूत जे आहे, तो जो धागा आहे विणलेला, तो जळत नाही. तो जसाची तसाच आपल्याला अच्छा. दिसतो. म्हणजे याच्यामध्ये महाराजांना खूप गुह्य अर्थ सांगायचा आहे. म्हणजेच की जसं आता म्हणतात ना की सोनं हे जळतानाही जळत नाही, पण आणखी शुद्ध होते. अजून शुद्ध होतं. आणि या ठिकाणी महाराजांना ते सांगायचं आहे की खरे जे संत आहे किंवा खरे जे आध्यात्मिक लोक आहे ते वाईटाच्या संगतामध्ये जरी राहिले तरी त्यांच्या प्रभावामध्ये ते येत नाही. ते त्यांचं जे एक पावित्र्य आहे, त्यांची जी दिव्यता आहे ती राखून ठेवतात. बरोबर. त्या गोष्टींचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. हे या अभंगामधून जसं सांगितलं आहे. जसं म्हणतात ना की फुलपाखरू असते, फुलपाखराला आपण पकडलं तर तो कलर आपल्या हाताला सोडून जातो. हां,
तर तसंच आहे की या ठिकाणी जे संगतीचं उदाहरण दिलं आहे, बरोबर. आध्यात्मिक जीवनामध्ये संगत ही खूप महत्त्वाची आहे. यानंतर तर आपण बघणारच आहोत, परंतु या ठिकाणी सत्संग जो महाराजांनी सांगितलेला आहे, चांगल्या लोकांचा सत्संग, संतांचा सत्संग, महापुरुषांचा सत्संग हा जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे. खूप छान प्रकारे तुम्ही सांगितलेलं आहे. करणीचा होय चुरा याचा काय बरं अर्थ होतो? या ठिकाणी खूप सुंदर वर्णन या ठिकाणी शब्दांचं आलेलं आहे की ज्या वेळेला आपण कर्माच्या वाटेवर चालतो त्यावेळेला संकटांचा आपल्याला सामना करावा लागतो. संकट येतात, परंतु जसं पहिल्यांदाच सांगितलं की ह्या ज्या गोष्टी आहे येणाऱ्या आणि जाणाऱ्या आहे. परिस्थिती जीवनामध्ये प्रत्येकाच्या येते, सुखाचे क्षण येतात, दुःखाचे क्षण येतात, परंतु ह्या ज्या गोष्टी आहे ह्यांचा चुरा निश्चित होतो. तो कधी होतो की ज्या वेळेला तुमच्यामध्ये ती एक सत्यता, दिव्यता, बरोबर. पवित्रता ह्या गोष्टी जर असल्या तर यांचा नाश होतो आणि व्यक्ती एक सत्याच्या मार्गानं पुढे जातो. हे या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजेच की चुरा होणे याला बोललं जातं. हम्म. खूप छान प्रकारे. आता या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज संतांची अशी कोणती वैशिष्ट्ये सांगतात? संतांची वैशिष्ट्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये पहिली तर सहनशीलता आहे, बरोबर जसं आपण अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. बरोबर आणि आपल्याला माहीत आहे की कोणतीही मूर्ती ज्या वेळेला बनते तर तिला कितीतरी हजारो हातोड्यांचे घाव सहन करावं लागतं. बरोबर आहे. आता ही मूर्ती बनलेली आहे, विचार करा, ह्या दोन्ही मूर्ती आपण बघतो बरोबर तर ह्या अशाच मूर्ती नाही बनल्या. आज आपण त्यांची पूजा करतो तर टाकीचे घाव सोचल्याशिवाय देव पण येत नाही असं जे आपल्याकडे म्हटलं जातं. हो तर हे संतांचं वैशिष्ट्य आहे की त्यांनी इतकं काही सहन केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांच्या जीवनामधली जी तपस्या आहे, जे वैराग्य आहे, जे समर्पण भावना आहे बरोबर ईश्वराच्या प्रती, ती प्रचंड भावना या संतांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येते. त्यांचा एकनिष्ठपणा, या सर्व गोष्टी जर आपण बघितल्या तर संतांच्या जीवनामध्ये दिसून येतात. खूप छान प्रकारे तुम्ही सांगितलेलं आहे. पण आपण पाहतो की जे संत झालेले आहेत आतापर्यंत किंवा जे महान व्यक्ती झालेले आहेत आपल्या याच्यामध्ये, पण त्यांचं जेव्हा ते जीवन जगत असताना जेव्हा त्यांना सहन करावं लागतं त्यावेळेस त्यांची किंमत नसते आणि ते गेल्यानंतर ते हे शरीर किंवा हा देह त्याग करून जातात तेव्हा त्यांची किंमत होते. असं का बरं? कारण हा एक संसाराचा नियम आहे की जोपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही आणि गेल्यावर त्याची वैशिष्ट्य वर्णन केली जातात. हा संसाराचा नियम आहे. ते फक्त संतांच्या जीवनामध्ये नाही तर ते आपल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आपण बघतो की जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचे गुण दिसत नाही, पण त्यांना देहाचा त्याग केल्यानंतर पता नाही लोकांमध्ये ते गुण कुठून दिसायला लागतात. बरोबर तर सांगण्याचं तात्पर्य की आहे तोपर्यंत तुम्ही लोकांचे गुणाला जपा बरोबर आणि जीवनामध्ये आपल्यापणा वाढवा, प्रेम वाढवा, हे या ठिकाणी सांगायचं आहे. खूप छान प्रकारे तुम्ही इथे आलात आणि आम्हाला या अभंगाचा अर्थ सांगितलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आपका भी बहुत बहुत धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आजचा आपला हा अभंग खूपच छान होता. त्यामध्ये आपण पाहिलं की संत तुकाराम महाराज यांची सहनशीलता किती होती. कारण म्हणतात की मूर्ती घडत असताना किती हातोड्याचे घाव सहन करावं लागतात, तसेच आपल्याला जर कधी मोठं बनायचं असेल त्यासाठी आपल्याला सहनशक्ती ही खूपच आवश्यक आहे आणि सहनशक्ती नसेल तर आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणून आपण सहनशक्ती प्राप्त करूया आणि पुढच्या अभंगामध्ये नवीन अर्थासह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.